मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कंडिशनल फॉर्मॅटिंग कसं यूज करायचं. जे आपल्या होम रिबॉनमध्ये आहे ते कंडिशनल फॉर्मॅटिंग आपण इथे कसं यूज करणार आहोत. बेसिकली काय आहे, जे कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे ते आपण कंडिशन देऊन फॉर्मॅटिंग करायला यूज करतो. तर इथे आपण त्याला कसं वापरणार, तर काही सॅम्पल डेटा आपल्याकडे आहे, या सॅम्पल डेटावरती आपण त्याला यूज करणार आहोत. जर तुम्ही इथे जाऊन क्लिक केलं तर यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिसतील. पहिलं ऑप्शन आहे हायलाईट सेल रूल्स, म्हणजे आपल्याला सेलला हायलाईट करायचं आहे एक रूल देऊन. तर तो रूल काय आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन असा आहे. आता ग्रेटर दॅन म्हणजे काय की ती व्हॅल्यू ग्रेटर दॅन आहे का, म्हणजे ती व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन असेल तर त्याला आपण हायलाईट करणार. तर त्याआधी आपण त्या सेलला सिलेक्ट करूया. याला वापरायच्या आधी आपण काय करूया, त्या सेलला आपण इथे सिलेक्ट करूया. तर आता मी इथे हा रूल जो आहे ग्रेटर दॅन, लेस दॅन, हे आपण नंबरवरच यूज करू शकतो, एखाद्या नंबर व्हॅल्यूवरतीच वापरू शकतो. म्हणून आपण इथे काय करूया, नंबर व्हॅल्यूला आधी सिलेक्ट करूया. मी इथे सर्व नंबर व्हॅल्यूला सिलेक्ट करतो. तर या सगळ्या नंबर व्हॅल्यूज आहेत. बिकॉज आपण जर टेक्स्टला ग्रेटर दॅन, लेस दॅन नाही करू शकत आपण, तर नंबरला आपण इथे करू शकतो. तर जेवढे काही नंबर असतील तेवढे सगळे नंबर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी इथे या सगळ्या नंबर व्हॅल्यूला सिलेक्ट केलेलं आहे आणि कंडिशन फॉर्मॅटिंगवरती क्लिक करतो. त्यानंतर इथे आहे हायलाईट सेल रूल, इथे आहे ग्रेटर दॅन. आता मला काय करायचं आहे की जे सेल आहे ग्रेटर दॅन 70 त्यांनाच मला हायलाईट करायचं आहे. मग मी इथे काय करणार, यावरती क्लिक करणार आणि इथे जाऊन ग्रेटर दॅन व्हॅल्यू जी आहे 70 ती मी इथे टाईप करतो. पहा, मी जसं टाईप केलं इथे 70, बाय डिफॉल्ट त्याने त्या सगळ्या व्हॅल्यू इथे मला हायलाईट करून दाखवल्या रेड कलरने. तुम्हाला जर कलर चेंज करायचा असेल तर यापुढेच एक ऑप्शन आहे, इथे जाऊन तुम्ही जो कलर हवा आहे, आता इथे काही ठराविक कलर्स आहेत. येल्लो फील विथ द डार्क येल्लो टेक्स्ट, ग्रीन फील विथ द डार्क ग्रीन टेक्स्ट, लाईट रेड फील. तर हे काही ठराविक पॅटर्न्स आहेत. तुम्हाला जर तुमचा काही स्पेशल पॅटर्नने त्याला हायलाईट करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता कस्टम फॉर्मॅटमध्ये. तुम्ही कस्टम फॉर्मॅटवरती क्लिक करून इथे तुम्हाला एक विंडो मिळेल. या विंडोमधून तुमचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर बेसिकली हा फॉन्टचा ऑप्शन आहे. तर तुम्हाला कोणत्या फॉन्टमध्ये तुम्हाला ते दाखवायचं आहे नंबर व्हॅल्यू ते तुम्ही इथे देऊ शकता. बोल्डमध्ये दाखवायचं आहे का, त्याची साईज काही कमी जास्त करायची आहे का, हे तुम्ही इथून दाखवू शकता. त्याला काही अंडरलाईन द्यायची आहे का, सिंगल, डबल, तर हे असं दिसणार तुम्हाला तिथे. त्याला काही कलर द्यायचं आहे का, टेक्स्ट कलर, फॉन्ट कलर, त्याचा काही रेड वगैरे द्यायचा आहे तुम्हाला, तुम्ही इथे जाऊन सिलेक्ट करू शकता. त्या सेलला काही बॉर्डर द्यायची आहे का, जर बॉर्डर द्यायची असेल तर पहिल्यांदा स्टाईल सिलेक्ट करा, कोणत्या टाईपची बॉर्डर हवी आहे. सपोज लाईन पाहिजे आपल्याला, ती कुठे हवी आहे, आउटलाईनला, म्हणजे सगळीकडे हवी आहे आपल्याला. फील म्हणजे त्या सेलमध्ये काही कलर फील करायचा आहे का तुम्हाला, तो कलर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आता मी येल्लो कलर सिलेक्ट करतो, म्हणजे त्या सेलमध्ये मला आता येल्लो कलर दिसेल. इथे जो काही सेल आहे त्या सेलच्या आतमध्ये येल्लो कलर येईल व त्या टेक्स्टला रेड कलर मला दिसेल. आता ओकेवरती क्लिक केलं आपण, पहा इथे तो इफेक्ट आला. परत एकदा ओकेवरती क्लिक करूया आपण, बाहेर क्लिक करतो. तर त्याने मला आता सगळ्या व्हॅल्यू ज्या ग्रेटर दॅन 70 आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूच्या सेलमध्ये येल्लो कलर दिला आहे आणि टेक्स्टला इथे रेड कलर दिलेला आहे आणि अंडरलाईन सुद्धा दिली, डबल अंडरलाईन. सो परत तुम्हाला दुसरा एखादा इफेक्ट हवा असेल तर तुम्ही इथे काय करू शकता, या पूर्ण याला सिलेक्ट करा, कंडिशनल फॉर्मॅटिंगवरती क्लिक करा, हायलाईट सेल रूल्स, ग्रेटर दॅनमध्ये जा. तुम्ही इथे जाऊन तुम्ही वेगळा इफेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. पण त्याआधी आपण काय करूया, आधीचा इफेक्ट काढून टाकूया. त्याआधी आपण आधीचा इफेक्ट जो आहे कॅन्सल करतो मी, हा नको आहे मला. मग कंट्रोल झेड करा, इथे कंट्रोल झेड केलं तर हा इफेक्ट निघून गेला.
आपण या सेलला परत सिलेक्ट केलेलं आहे. कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये गेलो आहे आपण. हायलाईट सेल रूलवरती आपण क्लिक केलं आहे. आपण आत्ताच पाहिलं फक्त ग्रेटर दॅन 70, ग्रेटर दॅन 50, ग्रेटर दॅन 60 काही असेल तुम्हाला, फक्त त्याच व्हॅल्यू तुम्हाला हायलाईट करून दाखवायच्या आहेत तुमच्या स्पेसिफिक कलरने किंवा या डिफॉल्ट कलरने. तो नंबर इथे टाईप करा, ओकेवरती क्लिक करा, बाहेर क्लिक करा, तुम्हाला तो इफेक्ट इथे दिसेल. आता हे ग्रेटर दॅन 60वाल्या व्हॅल्यूज आहेत. आता हा इफेक्ट मला नको आहे, तर मी इथे काय करतो, इथे जाऊन पण तुम्ही अंडू करू शकता किंवा Ctrl Z करू शकता. आता या सेलला आपण सिलेक्ट केलं आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये गेलो आपण. हायलाईट सेल रूल लेस दॅन, मला आता अशा व्हॅल्यू हायलाईट करायच्या आहेत ज्या लेस दॅन सपोज 40 आहेत. तर तुम्ही इथे देऊ शकता 40. ओकेवरती क्लिक केलं की तुम्हाला फक्त त्याच व्हॅल्यू हायलाईट करून भेटतील ज्या लेस दॅन 40 आहेत. हा इफेक्ट नको आहे तुम्हाला, परत इथे Ctrl Z करा किंवा अंडू करा. या सेलला परत सिलेक्ट करा, कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये जा, हायलाईट सेल रूल. आता तुम्हाला इथे बिटवीन आहे, बिटवीन म्हणजे इन बिटवीन. मला काय करायचं आहे, 40 ते 60च्या दरम्यानच, म्हणजे 40पासून 60पर्यंतच्याच व्हॅल्यू हायलाईट झाल्या पाहिजे. मग त्यावेळेस आपण काय करतो, बिटवीनमध्ये जातो आणि मी इथे देणार 40, इथे देणार मी 60. तर हा मला 40 to 60च्या दरम्यानच व्हॅल्यू ज्या असतील त्यांना तो हायलाईट करून मला दाखवेल इथे. सो आपण ओकेवरती क्लिक केलं तर त्याच व्हॅल्यू इथे हायलाईट झालेल्या आहे ज्या 40 to 60च्या मध्ये आहेत. हा इफेक्ट नको असेल आपल्याला, Ctrl Z करा, परत त्या व्हॅल्यू सिलेक्ट करा, कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये जा, हायलाईट सेल रूल, इक्वल टू. आता हा एक ऑप्शन इथे आहे, इक्वल टू. आता मला इथे काय करायचं आहे की मला इथे अशा व्हॅल्यू हायलाईट करायच्या आहेत ज्या 72 आहेत, इक्वल टू 72, फक्त 72. सो जो नंबर तुम्ही इथे देणार किंवा जी व्हॅल्यू तुम्ही इथे देणार त्याच व्हॅल्यूला तो फक्त तुम्हाला हायलाईट करून दाखवेल. इथे ओकेवरती क्लिक केलं आपण, इथे आहे फक्त 72लाच त्याने हायलाईट करून दाखवलं आहे. हा इफेक्ट नको असेल तुम्हाला, इमिजिएटली Ctrl Z करा. इक्वल टू नंतर इथे ऑप्शन आहे टेक्स्ट दॅट कंटेन. टेक्स्ट दॅट कंटेन, आता हे टेक्स्टसाठी आहे, नंबरसाठी नाही. पण तरीसुद्धा तुम्ही नंबरवरती त्याला इम्प्लिमेंटसुद्धा करू शकता. कसं, आता मला काय करायचं आहे की मी जे काही सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये मला फक्त त्याच व्हॅल्यू हायलाईट करायचे आहेत ज्याच्यामध्ये सपोज 2 आहे, ज्या नंबरमध्ये 2 आहे अशाच व्हॅल्यू मला हायलाईट करायचे. पहा इथे आता त्याने 72 हायलाईट केलं, इथे 2 आहे. इथे पहा 23 हायलाईट केलं, इथे 2 आहे. 27 हायलाईट केले कारण याच्यामध्ये 2 आहे. इथे 29 हायलाईट केलं, याच्यामध्ये 2 आहे. तर आपण याला असंही वापरून घेऊ शकतो नंबरसाठी की अशा व्हॅल्यू मला हायलाईट करायचे आहेत की ज्यामध्ये 2 आहे, ज्यामध्ये 6 आहे. सपोज मी इथे 6 घेतलं तर त्याने याला हायलाईट केलं आहे, याला हायलाईट केलं आहे, याला हायलाईट केलं आहे. आपण असंही करू शकतो की ज्या नंबर व्हॅल्यूमध्ये फक्त 2 आहे किंवा त्याच्यामध्ये 2 असेल किंवा 6 असेल, असा कोणताही डिजिट असेल त्याला तो हायलाईट करेल. जर तुम्ही इथे 72 दिलं तर तुम्हाला फक्त 72च हायलाईट करून दाखवेल. सो असं आपण करू शकतो. ॲज वेल ॲज याला आपण टेक्स्टवरती पण वापरू शकतो. मग त्याआधी आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करायला लागेल. मग आपण कसं करणार सिलेक्ट टेक्स्ट, याला मी कॅन्सल करतो. आपण टेक्स्ट सिलेक्ट करूया इथे. आता हे काही टेक्स्ट आहेत, सपोज मी हे सगळं सिलेक्ट केलं, याच्यामध्ये हा पूर्ण डेटा सिलेक्ट केला आणि या पूर्ण डेटामध्ये मला काय करायचं आहे, मला इथे कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन असे टेक्स्ट हायलाईट करायचे आहेत की ज्याच्यामध्ये राम आहे. सो इथे जाऊन तुम्ही इथे टाईप करू शकता राम. आपण इथे टाईप केलं राम तर तुम्हाला ते रामवाले सेल हायलाईट करून दाखवेल. ओके केल्यानंतर तो इफेक्ट याला येणार. मला काय करायचं, इथे श्यामवाले सेलच हायलाईट करून दाखवायचे, तर तो इथे मला श्यामवाले सेल हायलाईट करून दाखवेल. सपोज मी इथे दिलं पुणे, तर ज्या सेलमध्ये पुणे आहे त्या सेललाच तो मला इथे हायलाईट करून दाखवेल जेव्हा मी इथे ओके करेल. सो दॅट इज अ टेक्स्ट की अशा सेलला हायलाईट कर ज्यामध्ये राम आहे, श्याम आहे किंवा पुणे आहे. तर तो ऑप्शन जो आहे तो आपण टेक्स्ट कंटेनने इथे यूज करतो. टेक्स्ट कंटेन. आता अ डेट ऑकरिंग, आता आपल्या डेटामध्ये जर काही डेट असेल
आता आज तारीख काय आहे? आज आहे 16 जुलै. आज तारीख आहे 16 जुलै 2020. तर त्याच्या हिशोबाने मला इथे काय करायचं आहे, काही डेटला हायलाईट करायचं आहे. तर डेट ऑकरिंग, तर इथे मी क्लिक केलं आणि मला असे डेट हायलाईट झाल्या पाहिजे इथे डेट, या डेटामध्ये की यस्टरडे म्हणजे कालची डेट. 15 जुलैची डेट याच्यामध्ये आहे का? याच्यामध्ये कुठेच दिसत नाही आहे मला 15 जुलै. तर मी काय करतो, अजून ऑप्शन आपल्याकडे आहे, इन द लास्ट 7 डेज, म्हणजे लास्ट 7 डेजमधले कोणते डेट याच्यामध्ये आहेत का हे आपल्याला हायलाईट करायचं आहे. तर लास्ट 7 डेजमध्ये एक मला डेट इथे दाखवत आहे. सो ही एक डेट आहे. आपण ओके जर केले तर अजून पाहूया खाली काय दिसतं का. खाली काहीच नाही आहे. आपण याला परत कंट्रोल झेड करूया, कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये जाऊया आपण. हायलाईट सेल रूल, अ डेट ऑकरिंग. तर इथे मी बोललो की लास्ट मंथच्या काही डेट्स आहेत का याच्यामध्ये. तर त्याने मला हायलाईट करून दाखवलं हे सगळे लास्ट मंथचे डेट आहेत. सो असं आपण हायलाईट करून पाहू शकतो. दिस मंथ म्हणजे आता 7 आहे, जुलै आहे, तर जुलैच्या काही डेट्स आहेत का, तर हे आपण इथे हायलाईट करून दाखवू शकतो. नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्याच्या काही डेट्स आहेत का, त्या आपण हायलाईट करून इथे दाखवू शकतो. तर इथे आपण डेटसुद्धा हायलाईट करून दाखवू शकतो याच्यामध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये. आता पूर्ण डेटा आपण सिलेक्ट केला आहे. आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये गेलो, हायलाईट सेल रूल्स, आणि इथे आहे डुप्लिकेट व्हॅल्यूज. आपण जे काही सिलेक्ट केलं असेल त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्ही इथे क्लिक करू शकता डुप्लिकेट व्हॅल्यूज. तर ह्या सगळ्या डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत असं तो हायलाईट करून आपल्याला दाखवतो आहे. हे सगळे डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत. इथे अजून एक ऑप्शन आहे, दॅट इज अ युनिक व्हॅल्यू. तुम्हाला जर युनिक व्हॅल्यू फक्त पाहिजे असतील, डुप्लिकेट नाही युनिक, तर तुम्ही इथे क्लिक करून ते युनिक व्हॅल्यूसुद्धा हायलाईट करून दाखवू शकता. म्हणजे ह्या कुठे रिपीट नाही झालेला, म्हणजे याच्यामध्ये 30 कुठे रिपीट नाही झालेलं, 13 कुठे रिपीट नाही झालं, किंवा ही डेट कुठे रिपीट झालेली नाही आहे. सो त्यांनासुद्धा इथे तो हायलाईट करून दाखवेल. दॅट इज इन कंडिशनल फॉर्मॅटिंग. हे फक्त फॉर्मॅटिंग करून दाखवेल तुम्हाला, हायलाईट करून दाखवेल तुम्हाला. आपण इथे कॅन्सल करूया. इथे गेल्यानंतर आपण डुप्लिकेट ऑप्शन पाहिला इथे. आता इथे काही टॉप बॉटम रूल्स व्हॅल्यूज आहेत. टॉप बॉटम रूल्स व्हॅल्यूज. आता आपण काय करूया, छोटासा एक वेगळा डेटा घेऊया इथे, किंवा या नंबरवरती पण आपण त्याला यूज करून घेऊ शकतो. पण मी इथे छोटासा एक वेगळा डेटा घेतो की आपल्याकडे काही डेटा असा आहे इथे. सपोज काही नंबर व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे. या काही नंबर व्हॅल्यूज माझ्याकडे आहेत. आपण यांना सिलेक्ट करूया. आणि आता कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये टॉप बॉटम रूल्स म्हणजे आपण जे काही व्हॅल्यू सिलेक्ट केलेलं आहे त्या व्हॅल्यूजमधल्या टॉप 10 आयटम्स कोणते कोणते आहेत, म्हणजे टॉप 10 व्हॅल्यूज कोणत्या आहेत, ह्या जर आपल्याला हायलाईट करून दाखवायच्या असतील तर आपण यावरती क्लिक करून दाखवू शकतो. तर जेवढे काय व्हॅल्यूज आहेत त्यातल्या या टॉप 10 व्हॅल्यूज आहेत. इथून आपण याला मिनिमाइज पण करू शकतो. मला फक्त टॉप 5 पाहायच्यात व्हॅल्यूज, तर यामधल्या टॉप 5 व्हॅल्यूज आहेत, टॉप 3 व्हॅल्यूज, टॉप 2 व्हॅल्यूज, टॉप 1 व्हॅल्यूज, असं आपण इथे करू शकतो. आता लास्ट एक्झाम्पल आपण जे पाहिलं तो सेलचा डेटा होता. तर यामध्ये मला पाहायचं की टॉप 10 सेल जे आहेत ते कोणते आहेत, किंवा टॉप 5 सेल कोणते आहेत, तर ते सुद्धा आपण इथे हायलाईट करून पाहू शकतो. कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन टॉप 10 आयटम्स वरती तुम्ही क्लिक केलं तर तो तुम्हाला दाखवेल की टॉप 10 व्हॅल्यूज कोणते कोणते, म्हणजे सेल कोणते आहेत. मला टॉप 5 सेल पाहिजे आहेत. इथे जाऊन इथे क्लिक करा डाऊन ॲरोवरती, टॉप 5. तर तुम्हाला टॉप 5 सेल दाखवेल की जेवढे काही सगळ्या सेल्समॅननी सेल केलेलं आहे त्याच्यामधले टॉप 5 सेल कोणते आहेत, जास्त सेल कुणी केलं आहे. हे 5 जास्त सेल झालेले आहेत. टॉप 3 सेल्स, तर हे 3 सेल जास्त झालेले आहेत. सगळ्यात टॉप मोस्ट सेल 98चा आहे, सगळ्यांमध्ये लार्जेस्ट सेल, असं आपण इथे हायलाईट करून दाखवू शकतो. अप ॲरोने आपण त्याला इन्क्रीज करू शकतो, डाऊन ॲरोने आपण त्याला डिक्रीज करू शकतो. कॅन्सल केले की तो निघून जाईल इथे. सो सिमिलर फॅशन आपल्याकडे टॉप 10% आहे, म्हणजे जेवढा काही सेल झाला आहे त्याच्या हिशोबाने टॉप 10% मधले जो काही सेल झालेला आहे
त्यातले टॉप 10% आपल्याला हायलाईट करून दाखवायचे. म्हणजे टॉप 10%मध्ये कोण आहे, टॉप 10%मध्ये या व्हॅल्यूज आहेत. टॉप 20%मध्ये सेल जेवढा काही झालेला आहे त्याच्या टॉप 20%मधल्या व्हॅल्यूज कोणते कोणते आहेत, तर या व्हॅल्यूज आहेत. तर आपण पर्सेंट वाईज पण हायलाईट करून दाखवू शकतो. सिमिलरली इथे बॉटम 10 आयटम्स म्हणजे सगळ्यात लोएस्ट सेल कोणते झालेले आहेत, कोणते 10 सगळ्यात लोएस्ट सेल झाला आहे किंवा लोएस्ट नंबर्स आहेत सगळ्यात 10. तर इथे जाऊन आपण त्यांना हायलाईट करून दाखवू शकतो. आता आपण बघतोय की 5 सगळ्यात कमी 5 सेल झालेले आहेत, लोएस्ट सेल. 3, 2, 1 सगळ्यात कमीवाला सेल कोणता आहे, 13चा आहे. सो असं आपण याला हायलाईट इथे करून दाखवू शकतो. ओके केलं की तो सेल इथे कलर दाखवेल आपल्याला इथे. पण आपण कॅन्सल करूया कारण अजून इफेक्ट आपल्याला पाहायचे आहेत इथे. कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये गेल्यानंतर टॉप बॉटम इथे पाहतोय आपण. आत्ता आपण पाहिलं बॉटम 10 आयटम्स. तसंच बॉटम 10% आहेत. बॉटम 10%मध्ये कोणते कोणते सेल आहेत, जेवढा काही टोटल सेल झाला आहे त्याच्यातल्या 10%मध्ये कोणते सेल आहेत, 20%मधले कोणते सेल आहेत, पर्सेंट वाईज दाखवेल. पर्सेंट वाईज तर 20%मध्ये हे सेल्स आहेत. सो आपण जर इथे पाहिलं तर आता इथे पर्सेंट वाईज जर पाहायला गेलं तर 98ला त्याने कन्सिडर केलेलं 100%. सो 100%च्या हिशोबाने तो आपल्याला दाखवणार. सो 98च्या हिशोबाने तो बाकीचे आपल्याला इथे दाखवतो. आता याला आपण ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे. कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये गेलो आपण. टॉप बॉटम रूल्स इथे पाहतोय आपण. इथे बॉटम 10%मध्ये कोण कोण आहे हे पाहायचं आहे आपल्याला. तर बॉटम 10%मध्ये तो हायलाईट करून दाखवतोय की कोणत्या व्हॅल्यूज बॉटम 10%मध्ये आहेत. इथे ओके केलं की आपल्याला त्या व्हॅल्यूज इथे हायलाईट करून दिसतील. कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये अबव ॲव्हरेज व्हॅल्यू जो काही सेल झालेला आहे त्याचा तो ॲव्हरेज काढणार आणि त्याच्या ॲव्हरेजच्या वर ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांना तो हायलाईट करून दाखवेल. सो या अबव ॲव्हरेज व्हॅल्यूज आहेत. बिलो ॲव्हरेज आपल्याला पाहिजे असेल तर कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन आपण इथे आपण टॉप टू बॉटम रूल्समध्ये जाऊन बिलो ॲव्हरेज व्हॅल्यूज इथे शो करू शकतो. बिलो ॲव्हरेज या सगळ्या बिलो ॲव्हरेज व्हॅल्यूज आहेत. ओके केलं की इथे आपल्याला तो इफेक्ट दिसेल. आता इथे काही डेटा बार्स आहेत. म्हणजे आपल्याला इथे व्हॅल्यूज तो हायलाईट करून दाखवेल असं बारने. पहा मी आता याला सिलेक्ट जर केलं तर तुम्ही जर पाहिलं इथे तर 98ला एकदम मोठा बार दाखवला त्याने आणि 13ला एकदम छोटा बार दाखवतो आहे. जर आपण याला सिलेक्ट केलं इथे, आता मी क्लिक करतो, पण तुम्हाला कोणता कलर हवा आहे तो कलर इथून तुम्ही घेऊ शकता. हे सगळे शेडिंग्स आहेत त्याचे, हे सगळे शेडिंग्स आहेत. तर कोणता कलर हवा आहे तुम्हाला तो कलर तुम्ही इथून घेऊ शकता. बारने दाखवतो आपण इथे त्या सेलमध्ये. आता इथे विथ सॉलिड फिलिंग आहे. आता सपोज मी याला सिलेक्ट केलं, आपण क्लिक करूया. पहा तुम्ही जर इथे पाहिलं तर तो तुम्हाला इथे बारने दाखवतो आहे. ही सगळ्यात जास्त व्हॅल्यू होती म्हणून मोठा बार आला, ही सगळ्यात छोटी व्हॅल्यू, सो इथे छोटा बार दाखवतो आपल्याला. सो हे समजायला सोपं जातं कुणाची व्हॅल्यू जास्त आहे कमी आहे. सो या ठिकाणी आपल्याला हे नको असेल तर कंट्रोल Z करा, तो इफेक्ट निघून जाईल. कंडिशनल फॉर्मॅटिंग डेटा बार्समध्ये आपण बार्स पाहिले, हे यांना कसं यूज करायचं. अजून काही कलर आहे त्याच्यामध्ये, कलर स्केलिंग्स आहेत. मग डायरेक्टली त्याच्यामध्ये कलर फील होईल त्या सेलमध्ये. पहा तुम्ही जर फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला तर तो तुम्हाला सगळ्यात कमी व्हॅल्यूला एकदम डार्क रेड कलरने दाखवेल आणि सगळ्यात जास्त व्हॅल्यूला तो ग्रीन कलरने दाखवेल. जर तुम्हाला असा इफेक्ट पाहिजे असेल तर, तुम्हाला एक्झॅक्टली त्याच्या उलटा इफेक्ट पाहिजे तर मग याला सिलेक्ट करा. सगळ्यात जास्त व्हॅल्यूला रेड कलर देईल तो फील करून त्या सेलमध्ये आणि सगळ्यात कमी व्हॅल्यूला तो ग्रीन कलर देईल फील करून त्या सेलमध्ये. तर असे काही इफेक्ट्स आहेत. तुम्हाला जो इफेक्ट या ठिकाणी चांगला वाटतो आहे, आता हा सिंगल कलर इफेक्ट आहे, फक्त रेड. सगळ्यात जास्त व्हॅल्यूला रेड कलर आला आहे, सगळ्यात कमी व्हॅल्यूला व्हाईट कलर. सो रेड इफेक्ट, कंबाईन इफेक्ट, ग्रीन इफेक्ट्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जो पाहिजे तो इफेक्ट. आता इथे आहे नेक्स्ट आयकॉन सेट करायचं तुम्हाला. आता आपण या ठिकाणी सपोज याला सिलेक्ट केला तर तुम्हाला त्या सेलमध्ये ॲरो दाखवेल. तो ग्रीन अप ॲरो म्हणजे ती लार्जेस्ट व्हॅल्यू झाली, रेड डाऊन ॲरो म्हणजे ती स्मॉलेस्ट व्हॅल्यू झाली
आणि येल्लो सपोज आपण याला सिलेक्ट करूया, पहा इथे, आणि येल्लो जो आहे राईट साईडला इथे असा, तो ती मीडियम व्हॅल्यू. ग्रीन व्हॅल्यू इज द हायेस्ट व्हॅल्यू अबाव ॲव्हरेज व्हॅल्यूज. सो या व्हॅल्यूज ऑलमोस्ट ॲव्हरेज व्हॅल्यूज आहेत, या व्हॅल्यू ज्या आहेत त्या, ज्याला येल्लो कलर आला आहे. आणि बिलो ॲव्हरेजवाल्या व्हॅल्यूला तो काय करेल, इथे रेड कलरने असं दाखवेल, रेड डाऊन ॲरो दाखवेल, म्हणजे या कमी व्हॅल्यूज आहेत. आता हा इफेक्ट नको आहे आपल्याला, तर आपण इथे कंट्रोल झेड करणार. या सेलला ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेला आहे. कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये गेलो आपण, आयकॉन सेट्स आहेत, असेच अजून आयकॉन आपण यांना देऊ शकतो वेगवेगळे, भरपूर आयकॉन्स आहेत. तर तुम्हाला जो आयकॉन इथे हवा आहे, जसं दाखवायचं आहे, तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि ते आयकॉन्स इथे घेऊ शकता. स्टार इफेक्ट आहे, हा रेंजचा इफेक्ट आहे. सगळ्यात जास्त रेंज म्हणजे जास्त व्हॅल्यू, कमी रेंजमध्ये कमी व्हॅल्यू. सो जो पाहिजे तो इफेक्ट तुम्ही या ठिकाणी याला देऊ शकता. आता सपोज काय झालं की तुम्ही ऑलरेडी याच्यामध्ये इफेक्ट देऊन ठेवलेला आहे. सपोज मी आता इथे एखादा इफेक्ट देऊन ठेवला आहे, फील इफेक्ट. हा मी इफेक्ट ऑलरेडी देऊन ठेवला आहे, याला सेव्ह केलं आहे. आणि आता मला हा इफेक्ट नको आहे, मला नॉर्मल हवं आहे, याला वेगळा काहीतरी इफेक्ट द्यायचा आहे, मला हे इफेक्ट काढून टाकायचं आहे. तर या फाईलला ऑलरेडी सेव्ह करून ठेवलं आहे आपण, तर याला कंट्रोल झेड करून तुम्हाला काढता नाही येणार. मग तुम्हाला काय करायला लागेल, हा इफेक्ट नको आहे तुम्हाला, नॉर्मल वेनी डेटा हवा आहे, तर तुम्हाला हे सिलेक्ट करायला लागेल. जिथे ऑलरेडी तुम्ही कंडिशन फॉर्मॅटिंग केलेलं आहे त्याला मग सिलेक्ट करायला लागेल. आणि आपल्याकडे एक ऑप्शन आहे एडिटिंगमध्ये, इथे क्लिअर नावाचा, इथे जाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकता ऑप्शन क्लिअर फॉर्मॅट्स. या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही त्याचं जे काही फॉर्मॅटिंग आहे ते सगळं क्लिअर करून घेऊ शकता. आता पहा यातल्या लाईन्स पण निघून गेल्या, त्या परत हव्या असतील अशा लाईन्स, तर इथे एकदा क्लिक करायच्यावरती ऑल बॉर्डर्सवरती, तर नॉर्मल लाईन्स आल्या. सो या पद्धतीने आपण दिलेला इफेक्ट यातनं काढून टाकू शकतो. तर हे आपलं बेसिक कंडिशन फॉर्मॅटिंग झालेलं आहे. इथे ॲडव्हान्समध्ये आपण ॲडव्हान्स लेवलला जाऊन पाहणार आहोत की ॲडव्हान्स कसं यूज करतो, ते आपल्या ॲडव्हान्स एक्सेलमध्ये आहे.